रोहित, अजून वेळ गेली नाहीये, विचार कर एकदा. आईचा आवाज अजूनही रागाने भरलेला होता. रोहित शांतपणे उभा होता. त्याच्या बाजूला निकिता, डोळ्यात भीती, हात थरथरत होते. कारण आज त्यांनी प्रेमविवाह करून पहिल्यांदाच घरात पाऊल ठेवलं होतं. निकिता साधी होती, ना जास्त मेकअप ना मोठे कपडे. फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस, केसांची साधी वेणी आणि डोळ्यात फक्त प्रेम. पण रोहितच्या आईच्या नजरेत ती कधीच सुंदर नव्हती, कारण तिच्या मनात आधीपासून एकच मुलगी सून म्हणून ठरलेली होती, तिच्या भावाची मुलगी मेघा. मेघा दिसायला खूप सुंदर, मॉडर्न, नेहमी महागडे कपडे, शॉर्ट्स, ड्रेस, पार्टी, सेल्फी. आईला तिचं सगळंच आवडायचं. माझ्या मुलाला अशीच बायको शोभते, ती सगळ्यांसमोर म्हणायची. पण रोहितला मात्र निकितासारखी साधी मुलगी आवडायची. कॉलेजमध्ये पहिल्यांदा निकिता त्याला लायब्ररीत भेटली होती. ती पुस्तक वाचत बसलेली आणि बाजूला तिच्या पर्समध्ये ठेवलेला छोटासा डब्बा. रोहितने हसत विचारलं होतं, तू रोज एवढं अभ्यास करतेस, कंटाळा नाही येत? निकिता हळूच हसत होती. गरीब लोकांना स्वप्न पूर्ण करायची घाई असते ना. ते एका वाक्याने रोहित तिच्या प्रेमात पडला होता. 4 वर्ष त्यांनी एकमेकांना सांभाळलं, सुखात, दुःखात, आणि शेवटी लग्न केलं. पण आज घरात पाऊल टाकताच आईने आरतीचं ताट खाली ठेवलं. माझ्यासाठी ही सून नाही. निकिताच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. रोहितने तिचा हात घट्ट पकडला. आई, मी तिच्यावर प्रेम करतो, मग तिच्यासोबतच राहा, पण माझ्या मनात तिच्यासाठी जागा नाही. त्या शब्दांनी घरात शांतता पसरली. बाबा मात्र शांतपणे पुढे आले. घरात आलेल्या मुलीचा अपमान करू नकोस. पण आईने रागाने तोंड फिरवलं. त्या दिवसापासून निकितासाठी घरात नियम सुरू झाले. साडीशिवाय राहायचं नाही, मोठ्यांसमोर हसायचं नाही, बाहेर जास्त जायचं नाही, रोहितसोबत जास्त फिरायचं नाही. निकिता सगळं शांतपणे ऐकत राहायची, कारण तिला वाटायचं कधीतरी आई मला स्वीकारतील. पण दुसरीकडे मेघा रोज घरी यायची, शॉर्ट्स कपडे घालून, मोठे मोठ्याने हसत. आत्तू, मी कशी दिसते? ती मुद्दाम रोहितसमोर फिरायची. आई लगेच म्हणायची, अगं तू तर परी दिसतेस. आणि त्याच वेळी निकिता स्वयंपाकघरात उभी भाजी चिरत असायची. एकदा तर आईने सगळ्यांसमोर बोलून टाकलं, रोहितने जर माझं ऐकलं असतं ना, तर आज घरात खरी सुंदर सून असती. त्या शब्दांनी निकिताचा हात कापला. चाकू थेट तिच्या बोटावर लागला. रक्त वाहू लागलं. रोहित लगेच धावत आला. निकिता, तो तिचा हात पकडून घाबरला. पण निकिता फक्त एकच बोलली, मी ठीक आहे रोहित. पण त्या रात्री पहिल्यांदाच ती बाथरूममध्ये जाऊन खूप रडली. तिला स्वतःचाच तिरस्कार वाटत होता. मी एवढी वाईट आहे का? आणि बाहेर रोहित दाराजवळ उभा होता. त्याला तिचं रडणं ऐकू येत होतं, पण त्याच्यासाठी तिचं अश्रू थांबण्यासाठीचे शब्द नव्हते, फक्त अपराधीपणा होता. त्या रात्री निकिता खूप वेळ बाथरूममध्ये बसून रडत बसली होती एकटीच. नळ चालू ठेवला होता, जेणेकरून तिचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून. पण रोहितला तिचं प्रत्येक खुंदके ऐकू येत होते. त्याचं मन तुटत होतं. दाराच्या बाहेर उभा राहून तो हळू आवाजात म्हणाला, निकिता, दार उघड ना प्लीज. निकिता. आतून काहीच उत्तर आलं नाही. थोड्या वेळाने दार उघडलं. निकिताचे डोळे पूर्ण लाल झाले होते, नाक लाल झालेलं, तिचे ओठ थरथरत होते. तिच्याकडे त्याने पाहिलं आणि त्याचं हृदय दाबलं गेल्यासारखं झालं. तो तिच्या जवळ गेला. खूप लागलं का? निकिता हसतच म्हणाली, लागलं, पण हाताला नाही, मनाला. ते एका वाक्याने रोहित खूप शांत झाला. त्याला माहिती होतं, आईचे शब्द रोज तिच्या मनाला जखम करत होते. तो तिच्या जवळ बसला. हळूच तिच्या बोटावर औषध लावत म्हणाला, सॉरी निकिता. तू का सॉरी बोलतोयस? कारण माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करायला लागतंय निकिता. निकिताने त्याच्याकडे पाहिलं. प्रेम केले ना तुझ्यावर, मग थोडा त्रास तर सहन करावाच लागेल. रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने हळूच तिचा हात आपल्या कपाळावर ठेवला. मी तुला कधीच एकटं पडू देणार नाही निकिता. निकिता काही बोलली नाही, फक्त त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसली. त्या रात्री खूप दिवसांनी तिला थोडासा आधार मिळाला होता. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी पुन्हा वास्तव समोर उभं होतं. निकिता, उठलीस का अजून? आईचा मोठा आवाज आला. सकाळचे फक्त 5 वाजले होते. निकिता लगेच घाईघाईने उठली. डोळ्यांत झोप, अंगात थकवा, तरी ती स्वयंपाकघरात गेली. आई आधीपासूनच तिथे उभी होती. आमच्या घरात सुना उशिरा उठत नाहीत. निकिता म्हणाली, सॉरी आई. मला आई म्हणू नकोस. आणि तू. ते शब्द ऐकून निकिताचा चेहरा पडला. तेवढ्यात मेघा घरात आली. शॉर्ट्स ड्रेस, मोकळे केस, हातात कॉफी आणि गुड मॉर्निंग आत्तू. आईचा चेहरा लगेच बदलला. अगं माझी परी आली गं. निकिता शांतपणे चहा बनवत होती.
मेघाने मुद्दाम तिच्याकडे पाहून हसत विचारलं. अजूनही साडीच घालतेस? किती बोरिंग ना. निकिता काहीच बोलली नाही. आई मात्र लगेच म्हणाली, घरातल्या सुना नीटच दिसल्या पाहिजेत. मेघा हसली. मग मला सून केलं असतं तर अजून छान दिसलं असतं ना घर तुझं. सगळे हसले, पण निकिता मात्र शांत झाली. तिच्या डोळ्यातलं दुःख कुणालाच दिसत नव्हतं. दुपारी रोहित ऑफिसला जाणार होता. तो तयार होत होता. त्याने पाहिलं निकिता कपाटातून जुना ड्रेस काढून पुन्हा तिने आत ठेवला. काय झालं? ती हलकसं हसली. काही नाही, माझ्यापासून लपवू नकोस. निकिता काही क्षण शांत राहिली आणि नंतर हळू आवाजात म्हणाली, लग्नाआधी ना मला ड्रेस घालायला खूप आवडायचं. रोहित तिच्याकडे पाहत राहिला. पण आता आईला आवडत नाही. रोहितने तिच्या हातातला तो ड्रेस घेतला. आज संध्याकाळी आपण बाहेर जाऊया. नको, आईंना नाही आवडत, आई रागवतील. रागावू दे. निकिता लगेच घाबरली. रोहित प्लीज, मला तुझ्यामुळे आईशी भांडण नको आहे. रोहित तिच्याकडे पाहत राहिला. इतकी दुःखी असूनही त्याच्या घरात तुटू द्यायची तयारी नव्हती. आणि त्या क्षणी त्याला स्वतःवरचा राग आला, कारण तो नवरा असूनही त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावरचा हसू परत आणू शकत नव्हता. त्या दिवशी संध्याकाळी रोहित ऑफिसमधून लवकर घरी आला. हातात त्याची एक छोटीशी बॅग होती. घरात पाऊल टाकताच आईचा आवाज आला, आज एवढ्या लवकर? हो आई, काम संपलं. रोहितचं लक्ष मात्र निकिताकडे होतं. ती स्वयंपाकघरात पोळ्या करत होती. गरम तव्याच्या धुरात तिचा चेहरा अजूनच थकलेला दिसत होता. रोहित शांतपणे तिच्या जवळ गेला. निकिता, जरा बाहेर ये. रोहित असं बोलल्यावर निकिता जरा घाबरलीच. आत्ता? आई बघेल. 2 मिनिटे ये ना. ती हळूच त्याच्या मागे खोलीत गेली. रोहितने दार बंद केलं आणि एक छोटी बॅग तिच्या हातात दिली आणि म्हणाला, हे तुझ्यासाठी. माझ्यासाठी? निकिताने हळूच बॅग उघडली. आत एक साधा खूप सुंदर गुलाबी रंगाचा ड्रेस होता. ती काही क्षण फक्त त्याच्याकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यात नकळत चमक आली. रोहित, तुला आवडला? निकिताच्या डोळ्यात पाणी आलं. खूप सुंदर आहे रोहित हा ड्रेस. मग घाल ना. हे ऐकताच तिचा चेहरा पुन्हा उतरला. नको. का? आईला नाही आवडणार रोहित. रोहित तिच्या जवळ आला. फक्त एक दिवस स्वतःसाठी जग ना निकिता. ती शांत झाली, कारण लग्नानंतर पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या मनाचा विचार केला होता. थोड्या वेळाने ती तो ड्रेस घालून बाहेर आली. रोहित काही क्षण फक्त बघतच राहिला. साधा ड्रेस, मोकळे केस, डोळ्यांत लाज. त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. खूप सुंदर दिसतेस. निकिता लगेच खाली बघू लागली. खरंच? रोहित तिच्या जवळ आला. हळूच तिच्या कानामागे केस सारत म्हणाला, तुला माहिती आहे, तू जेव्हा अशी हसतेस ना, तेव्हा जगात बाकी काही सुंदर वाटत नाही. निकिताचं हृदय पुन्हा जोरात धडधडू लागलं, कारण खूप दिवसांनी तिच्या नवऱ्याचा तो प्रेमळ स्पर्श तिला जाणवत होता. ती हळूच त्याच्या छातीवर डोकं ठेवून उभी राहिली. रोहित, मला ना तुझ्यासोबत अशी शांत राहायचं आहे. रोहितने तिला अजून जवळ घेतलं. नेहमी राहशील. इतक्यात बाहेरून आईचा आवाज आला. निकिता. दोघे दचकले. निकिता घाबरून लगेच दूर झाली. आईने दार उघडलं आणि समोर निकिताला त्या ड्रेसमध्ये पाहताच तिचा चेहरा बदलला. रागाने लाल झाला. हे काय घातलेस तू? निकिता घाबरून खाली पाहू लागली. आई, आमच्या घरात असे कपडे चालत नाहीत. तुला माहिती आहे निकिता हे. रोहित मध्येच बोलला. आई, हा साधाच ड्रेस आहे. तू गप्प बस रोहित. हिच्यामुळे तू बदललास. निकिताच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. आई रागाने पुढे आली आणि म्हणाली, मेघाला बघ, मॉडर्न असूनही किती स्टायलिश दिसते, आणि हिजला बघ, काहीच क्लास नाही. ते शब्द निकिताच्या मनात खोल उतरले. ती पटकन खोलीत जाऊन ड्रेस बदलून आली. साडी घालून बाहेर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं ते छोटंसं हसूही गायब झालं होतं. त्या रात्री ती शांतपणे बेडच्या एका कोपऱ्यात झोपली होती. रोहित तिच्याकडे पाहत होता. त्याला जाणवत होतं, आई फक्त तिचा अपमान करत नाही, तर हळूहळू तिचं अस्तित्वच मोडत होती. तो हळूच तिच्या जवळ आला. मागून हलकसं तिला मिठीत घेतलं. निकिता थोडी दचकली. रोहित, तो तिच्या केसांत चेहरा लपवत म्हणाला, मला माफ कर निकिता. निकिताचे डोळे भरून आले.
तू जवळ असतोस ना तेव्हा सगळा त्रास थोडा कमी वाटतो. रोहितने तिचे थरथरते हात आपल्या हातात घेतले. त्या स्पर्शात प्रेम होतं, खूप सारा आधार होता आणि एक असहाय्य नवऱ्याची वेदना होती. दिवस असेच जात होते, पण घरातलं वातावरण अजूनही बदलत नव्हतं. निकिता सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं काम करायची. स्वयंपाक, साफसफाई, कपडे, सगळ्यांची काळजी. पण तरीही आईच्या तोंडून तिच्यासाठी एक चांगला शब्दसुद्धा निघत नव्हता. हे नीट नाही केलं, तसं का केलंस? प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी तिच्या चुका दाखवायची. मेघा असती तर घर अजून छान सांभाळलं असतं पोरीने, हेच रोज ऐकायला मिळायचं. निकिता बाहेरून शांत असायची, पण आतून ती रोज थोडी थोडी तुटत होती. एक दिवस दुपारी रोहित ऑफिसला गेला होता. आई आणि मेघा हॉलमध्ये बसून मोबाईल बघत हसत होत्या. निकिता स्वयंपाकघरात भांडी धुत होती. तेवढ्यात मेघा मोठ्याने म्हणाली, तू खरं सांगू, रोहित आणि माझं लग्न झालं असतं ना तर किती परफेक्ट जोडी दिसली असती. आई लगेच हसली. हो ना, माझ्या मनात अजूनही तूच माझी सून आहेस. निकिताचे हात थांबले. तिच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. ती शांतपणे तिथून निघून आपल्या खोलीत निघून गेली आणि तिने दरवाजा बंद केला आणि पहिल्यांदाच आरशासमोर उभी राहून स्वतःकडे बघत म्हणाली, साधी साडी, बांधलेले केस, डोळ्यांखाली काळी वर्तुळं. ती हळू आवाजात स्वतःलाच विचारत होती, मी खरंच एवढी वाईट दिसते का? तिच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागले, कारण ती फक्त सून म्हणून स्वीकारली जावी एवढंच मागत होती, पण तिला रोज तुलना मिळत होती. त्या रात्री रोहित घरी आला तेव्हा त्याने पाहिलं, निकिता बाल्कनीत एकटी बसून होती. पूर्ण अंधार आणि तिच्या डोळ्यांत हरवलेला बना. तो शांतपणे तिच्या बाजूला बसला. काय झालं? काही नाही निकिता. त्याने तिचा हात पकडला. तेवढ्यात त्याला जाणवलं तिचे हात थंड पडले होते. तो घाबरला. तुला ताप आहे का? निकिता हलकसं हसले. नाही, फक्त मन थकले. रोहितचं हृदय तुटलं. तो तिच्या जवळ सरकला. माझ्याकडे बघ. निकिताचे डोळे वर केले. तिच्या डोळ्यांत इतकं दुःख होतं की रोहितला स्वतःचाच राग आला. आई आज पुन्हा काही बोलली का? निकिता काही क्षण शांत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, रोहित, मी प्रयत्न करते ना, खूप प्रयत्न करते. मग मी कमी का पडते? त्या प्रश्नांचं उत्तर रोहितकडे नव्हतं, कारण चूक निकिताची नव्हतीच. तो हळूच तिच्या जवळ गेला. तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेत म्हणाला, तू कुठेच कमी नाही आहेस. निकिताचे डोळे लगेच भरून आले. ती त्याच्या मिठीत शिरली आणि खूप वेळ फक्त रडत राहिली. रोहित तिच्या पाठीमागून हात फिरवत होता. त्या स्पर्शात शब्द नव्हते, पण खूप आधार होता. काही वेळाने निकिता शांत झाली. ती अजूनही त्याच्या छातीवर डोकं ठेवून होती आणि हळू आवाजात म्हणाली, मला ना कधी कधी भीती वाटते. कशाची? कधीतरी तूही माझ्यापासून खूप दूर जाशील. रोहित लगेच तिच्यापासून थोडा दूर झाला. त्याने तिचा चेहरा हातात घेतला. हे पुन्हा कधी बोलायचं नाही हा. पण आईला मी कधीच आवडणार नाही. मला आवडतेस ना तू. निकिता शांत झाली. रोहित तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, तू माझं प्रेम आहेस आणि शेवटपर्यंत माझं प्रेमच राहशील. त्या रात्री खूप दिवसांनी निकिता शांत झोपली, कारण तिला पहिल्यांदा जाणवलं सगळं जग तिच्या विरुद्ध असेल, पण एक माणूस तिच्यासोबत तिच्या बाजूला कायम ठाम उभा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात पुन्हा नेहमीसारखी धावपळ सुरू झाली. निकिता स्वयंपाकघरात उभी नाश्ता बनवत होती. रात्रभर रडल्यामुळे तिचे डोळे सुजलेले होते, पण तरीही चेहऱ्यावर हलकसं हसू ठेवण्याचा ती प्रयत्न करत होती, कारण रोहितने काल रात्री तिच्यावर प्रेमाने हात ठेवून एकच गोष्ट सांगितली होती, तू तुटायचं नाही. आणि ती फक्त त्या एका वाक्यावर जगत होती. रोहित तयार होऊन खाली आला. त्याने पाहिलं, गरम तेलाच्या कढईसमोर उभी असलेली निकिता घामाने पूर्ण भिजली होती. केस चेहऱ्यावर आलेले, हाताला छोटासा चटका लागलेला, तरी ती शांतपणे काम करत होती. रोहितच्या मनाला खूप लागलं. तो हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहिला. निकिता दचकली. अरे आई बघेल. रोहितने काहीच न बोलता तिचा भाजलेला हात आपल्या हातात घेतला. हे कधी झालं? आत्ताच. काही नाही. तो लगेच फ्रीजमधून बर्फ घेऊन आला. हळूच तिच्या हातावर ठेवत म्हणाला, स्वतःची काळजी का घेत नाहीयेस तू? निकिता त्याच्याकडे पाहत राहिली.
कारण या घरात पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या वेदनेला स्पर्श करत होतं. तेवढ्यात आईने ते पाहिलं. तिचा चेहरा लगेच रागाने लाल झाला. रोहित दोघे दचकले. स्वयंपाकघरात उभं राहून बायकोचे लाड करतोयस? रोहित शांतपणे म्हणाला. आई, तिचा हात भाजलाय. मग घरात काम करताना एवढं होतंच. निकिता लगेच हात मागे घेत म्हणाली. मी ठीक आहे रोहित. पण आई थांबली नाही. आमच्या वेळेला ना एवढ्या छोट्या गोष्टींवर नाटकं नव्हती. तुझी बायको एक नंबर नाटकी आहे. रोहितचा संयम तुटत होता. आई, ती नाटकं करत नाहीये. ती तिची बाजू घेणारच. कारण तिने तुला पूर्ण बदलून टाकले. निकिताच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिला नेहमी एकच गोष्ट टोचायची. मी खरंच रोहितला त्याच्या आईपासून दूर करते का? त्या दिवशी दुपारी मेघा पुन्हा घरी आली. नेहमीसारखे छोटे कपडे, मोठ्याने हसणं. ती थेट रोहित जवळ जाऊन बसली. रोहित, आठवते लहानपणी सगळे आपले लग्न लावायचे? आई लगेच हसली. हो ना, तेव्हा झालं असतं तर बरं झालं असतं. निकिताच्या हातातला चहाचा ट्रे थरथरला. रोहितला ते दिसलं. तो लगेच उठला. बस झाला आई. घरात शांतता पसरली. आईने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. काय म्हणालास? मी निकिताचा नवरा आहे. तिच्यासमोर तरी कमीत कमी असं बोलू नको. मेघा चिडून म्हणाली. अरे, आम्ही मजाक करत होतो. माझ्या बायकोला दुखावून होणारा मजाक मला आवडत नाही. निकिताने पहिल्यांदा रोहितकडे त्या नजरेने पाहिलं. जणू आज तो फक्त नवरा नव्हता, तर तिच्यासाठी उभा राहणारा माणूस होता. आई मात्र खूप रागावली. फक्त एका मुलीसाठी तू आईशी आवाज चढवतोयस? रोहित शांत पण ठाम आवाजात म्हणाला. एका मुलीसाठी नाही, माझ्या बायकोसाठी. हे शब्द ऐकताच निकिताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कारण लग्नानंतर पहिल्यांदाच कोणीतरी तिला त्या घरात हक्काची जागा दाखवत होतं. त्या रात्री निकिता खोलीत शांत बसली होती. रोहित तिच्या जवळ आला. रडतेस? ती हलकसं हसली. आज आनंदामुळे रडते. रोहित तिच्या अजून थोडा जवळ आला. निकिताने हळूच त्याचा हात पकडला आणि आपल्या गालावर ठेवला. आज तुझा हा स्पर्श ना मला पहिल्यांदाच सुरक्षित वाटला. रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तिला जवळ घेतलं आणि त्या मिठीत दोन थकलेली मन थोडा वेळ शांत झाली. त्या दिवसानंतर घरातलं वातावरण पूर्ण बदललं. आई रोहितशी कमी बोलू लागली. निकिताकडे तर ती अजूनही थंडपणे वागू लागली. जेवताना टोमणे, कामात चुका काढणे आणि मुद्दाम मेघाचं कौतुक करणे, सगळं वाढत चाललेलं होतं. पण आता एक फरक होता. रोहित शांत बसत नव्हता. तो प्रत्येक वेळी निकिताच्या बाजूने उभा राहत होता आणि हाच आईच्या रागाचं कारण बनत होता. एक दिवस रात्री रोहित ऑफिसवरून खूप थकून घरी आला. डोकं दुखत होतं त्याचं. तो सोफ्यावर बसला. तेवढ्यात आई लगेच म्हणाली. तुझी बायको दिवसभर खोलीत बसून होती. घरात काही लक्षच नाही तिचं. निकिता लगेच घाबरली. आई, मी फक्त थोडा वेळ. तू गप्प बस, मध्ये बोलू नकोस. रोहितने निकिताकडे पाहिलं. तिचे डोळे आधीच रडून लाल झालेले होते. तो शांतपणे म्हणाला. आई, ती दिवसभर काम करत होती. तुला दिसेलच तिचं. आईचं काही दिसत नाही आता. हे ऐकताच रोहित शांत झाला. कारण हे वाक्य त्याला आतून तोडत होतं. एका बाजूला जन्म देणारी आई आणि दुसऱ्या बाजूला आयुष्यभर साथ देणारी बायको. त्या दोघांमध्ये अडकून गेला होता तो. त्या रात्री निकिता बाल्कनीत उभी होती. थंड वारा वाहत होता. पण तिच्या मनात मात्र वादळ होतं. रोहित शांतपणे तिच्या मागे आला. झोपली नाहीस अजून? निकिता हळू आवाजात म्हणाली. रोहित, एक विचारू? तुला माझ्याशी लग्न करून पश्चाताप होतो का कधी? रोहित दचकला. तो लगेच तिच्यासमोर आला. तू असं विचारू तरी कसं शकतेस? निकिताच्या डोळ्यात पाणी आलं. कारण माझ्यामुळे तुझं घर तुटत चाललंय. रोहित काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. मग हळूच तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. घर तू तोडत नाहीयेस निकिता. मग अपेक्षा तोडल्या गेल्यात आणि त्याचा राग ते तुझ्यावर काढतायत. निकिता शांत झाली. कारण पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या वेदनेचे शब्द दिले होते. ती हळूच म्हणाली. मी खरंच एवढी वाईट आहे का? रोहितच्या डोळ्यात राग आणि दुःख दोन्ही होतं. तो तिच्या अगदी जवळ आला. एक गोष्ट लक्षात ठेव. सुंदर चेहरा 2 दिवस आवडतो, पण सुंदर मन आयुष्यभर साथ देतं. निकिताच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. रोहितने हलकेच ते अश्रू पुसले. त्याचा स्पर्श इतका प्रेमळ होता की निकिताचं सगळं दुःख काही क्षणांसाठी विसरलं गेलं.
ती हळूच त्याच्या छातीवर डोकं ठेवून उभी होती. मला फक्त तू हवा आहेस. रोहितने तिला मिठीत घेतलं. आणि मला फक्त तू. इतक्यात मागून आईचा आवाज आला. रोहित आणि दोघे दचकले. आई दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तुला आता घरापेक्षा बायको महत्त्वाची झाली. रोहित काही बोलणार एवढ्यात निकिता पुढे आली. आई, चूक माझी आहे, रोहित लगेच म्हणाला. निकिता पण ती शांतपणे म्हणाली, नाही रोहितला तुम्ही काही बोलू नका. त्याने माझ्यासाठी खूप केले. आईने तिरस्काराने त्याच्याकडे पाहिलं. तू ना जितकी भोळी दिसतेस ना तितकी नाही आहेस. हे शब्द ऐकून निकिताचं मन पुन्हा तुटलं. पण यावेळी रोहितने संयम संपला होता. तो पहिल्यांदाच मोठ्याने बोलला, बास आई. घरात पूर्ण शांतता पसरली, कारण आजपर्यंत रोहितने कधीच आईवर एवढा आवाज चढवला नव्हता. बस आई. रोहितचा आवाज पूर्ण घरात घुमला. आई, बाबा, मेघा सगळे अवाक झाले, कारण नेहमी शांत राहणारा रोहित आज पहिल्यांदाच फुटला होता. निकिता घाबरून त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात भीती होती, कारण तिला माहिती होतं आज काहीतरी मोठं होणार होतं. आई रागाने म्हणाली, माझ्यावर आवाज चढवतोयस तू. रोहितच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी त्या पाण्यापेक्षा त्याच्या मनात जास्त वेदना होत्या आणि त्याला त्या बाहेर काढायच्या होत्या. तो शांत पण तुटलेल्या आवाजात म्हणाला, मी आवाज नाही चढवत आई. मी फक्त माझ्या बायकोसाठी उभा राहतोय. तिच्यासाठी. तू आईला विसरलास. आई, विसरलो नाही, पण तुम्ही माझ्या बायकोला माणूस म्हणून स्वीकारलं नाही. घरात शांतता पसरली. निकिता लगेच म्हणाली, रोहित प्लीज शांत व्हा. पण आज तो थांबणार नव्हता. तो आईसमोर जाऊन उभा राहिला. आई, तू एक गोष्ट सांग. निकिताने एवढं काय चुकीचं केलं? आई काही बोलली नाही. रोहितचा आवाज अजून भरून आला. ती या घरात आली, सगळं सोडून आली. आई वडील सोडले, स्वतःचं तिने घर सोडलं, स्वतःचं करिअर तिने सोडून दिलं, फक्त माझ्यावर विश्वास ठेवून. निकिताच्या डोळ्यात लगेच अश्रू वाहू लागले. रोहित तिच्याकडे पाहत म्हणाला, आई, मी तिला काय दिलं? तिला लग्न करून मी फक्त रोजचे टोमणे, रोजचा तिरस्कार आणि नेहमी तुलना. आई रागाने म्हणाली, कारण माझी पसंती नव्हती ती. मला ही मुलगी सून म्हणून पसंतच नव्हती. हो नव्हती, कारण तुम्हाला मेघा हवी होती. मेघाचा चेहरा उतरला. रोहित पुढे म्हणाला, पण एकदा तरी विचार केलास, जिच्यावर मी प्रेम केलं ती माझ्यासाठी किती महत्त्वाची असेल? आईचा आवाज थरथरला. मला फक्त माझ्या मुलासाठी चांगलं व्हावं असं वाटत होतं. रोहित हसला, पण त्या हास्यात वेदना होती. मग सुंदर चेहरा म्हणजे चांगलं आयुष्य असतं का आई? आई शांत झाली. रोहितचं मन आता पूर्ण भरून आलं होतं. तो हळू आवाजात म्हणाला, मेघा मॉडर्न आहे, सुंदर आहे, तुम्हाला आवडते, ठीक आहे. मग त्याने निकिताकडे पाहिलं. ती रडत खाली मान घालून उभी होती. पण ही मुलगी, ही रोज रडूनही तुमच्यासाठी चहा बनवते, तुमच्या औषधांची काळजी घेते, तुमच्या एका प्रेमाच्या शब्दासाठी आतून मरते. आईच्या डोळ्यातही आता पाणी आलं, पण तिचा अहंकार अजून जिवंत होता. मी तिला सून म्हणून स्वीकारू शकत नाही. हे शब्द ऐकताच रोहित काही क्षण पूर्ण शांत झाला. त्याने डोळे बंद केले, जणू आतून काहीतरी तुटलं होतं. मग तो हळू आवाजात म्हणाला, ठीक आहे. निकिता दचकली. रोहित? तो तिच्याकडे वळाला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. निकिता, आपल्या दोघांचं सामान पॅक कर. सगळे थबकले. आई ओरडली, म्हणजे? रोहितचा आवाज पूर्ण तुटला होता. ज्या घरात माझ्या बायकोला किंमत नाही, त्या घरात मी एकही दिवस राहू शकत नाही. रोहित, आई जोरात ओरडली, तू एका मुलीसाठी घर सोडतोयस? एका मुलीसाठी नाही आई, माझ्या पत्नीसाठी. निकिता जोरात रडू लागली. नको रोहित, माझ्यामुळे तू घर नको सोडूस, तुझ्या आईवडिलांना नको सोडूस. रोहित तिच्या जवळ आला. तिचे अश्रू पुसत म्हणाला, घर विटांनी बनतं नाही निकिता, माणसांनी बनतं. तो पुढे म्हणाला, आणि जिथे तुला रोज तिरस्कार मिळतो ते घर नाही. निकिता त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडत राहिली. तिचं पूर्ण शरीर थरथरत होतं, कारण एका बाजूला तिचा अपराधी वाटत होतं तिला आणि दुसऱ्या बाजूला
पहिल्यांदाच कुणीतरी तिच्यासाठी संपूर्ण जगाशी उभं राहिलं होतं. बाबा शांतपणे पुढे आले. त्यांच्या डोळ्यातही पाणी होतं. रोहित, निर्णय घेण्याआधी एकदा विचार कर बेटा. रोहितने बाबांकडे पाहिलं. खूप विचार केला बाबा, प्रत्येक रात्री विचार केला. तो पुढे म्हणाला, मी रोज माझ्या बायकोला तुटताना पाहिलंय, बाथरूममध्ये रडताना पाहिलंय, स्वतःला कमी समजताना पाहिलंय. आई आता पूर्ण शांत झाली होती, कारण आज पहिल्यांदाच तिला तिच्या वागण्याचं प्रतिबिंब दिसत होतं. रोहितने निकिताचा हात घट्ट पकडला. निकिता चल. निकिता अजूनही रडत होती. ती आईकडे पाहत म्हणाली, आई मी खरंच प्रयत्न केला होता. आईचे डोळे भरून आले, पण शब्द बाहेर आले नाहीत, कारण अहंकार होता ना. आणि त्या रात्री रोहितने पहिल्यांदाच आपल्या आईचं घर सोडलं, फक्त त्या मुलीसाठी जिने त्याच्यावर प्रेम करताना स्वतःचं सगळं आयुष्य पणाला लावलं होतं. त्या रात्री रोहित आणि निकिता छोट्याशा भाड्याच्या घरात आले. एक छोटी खोली आणि एक छोटं स्वयंपाकघर. ना मोठं फर्निचर, ना ना ऐशो आराम. पण त्या घरात एक गोष्ट होती, ती म्हणजे शांतता. निकिता खिडकीजवळ उभी होती. डोळे तिचे अजूनही सुजलेले होते, कारण घर सोडताना तिच्या मनात खूप अपराधीपणा होता. माझ्यामुळे रोहित त्याच्या आईपासून दूर झाला, हा विचार तिला सतत आतून खात होता. रोहित 2 कप चहा घेऊन तिच्या जवळ आला. काय विचार करतेस? निकिता हळू आवाजात म्हणाली. मी चुकीची तर नाही ना रोहित? रोहितने कप बाजूला ठेवला. तो तिच्यासमोर बसला. माझ्याकडे बघ. निकिताने डोळे वर केले. रोहितने तिचे थरथरते हात आपल्या हातात घेतले. चूक प्रेम करणाऱ्यांची नसते निकिता, चूक त्यांची असते जे प्रेम समजून घेत नाहीत. निकिताच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पण तू आईपासून दूर झालास. रोहित हलकसं हसला. मी आईपासून दूर गेलो नाही, फक्त तुझ्या अश्रूंना दूर घेऊन आलो. निकिता लगेच त्याच्या मिठीत शिरली. त्या मिठीत तिला पहिल्यांदाच घर मिळाल्यासारखं वाटत होतं. दिवस हळूहळू पुढे जात होते. निकिता आता थोडी हसायला लागली होती. ती छोट्या घरातही आनंदी दिसत होती. सकाळी रोहितसाठी डबा बनवणं, त्याची वाट बघणं, त्याच्यासाठी गच्चीवर बसून चहा त्याच्यासोबत पिणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती पुन्हा जगायला शिकत होती. आणि रोहित, तो प्रत्येक दिवशी तिच्यावर अजून जास्त प्रेम करू लागला होता, कारण आता त्याला जाणवलं होतं, ही मुलगी फक्त माझी बायको नाही, तर त्याच्या आयुष्याची शांतता आहे. पण दुसरीकडे घरात सगळं बदललं होतं. रोहित गेल्यापासून आई पूर्ण शांत झाली होती. घर मोठं होतं, पण रिकामं वाटत होतं. मेघा अधूनमधून कधीतरी यायला लागली होती आता. पण आता आईला तिचं बोलणंही खोटं वाटू लागलं होतं, कारण तिला रोज एक गोष्ट आठवायची. निकिता कशी तिच्या औषधांची वेळ सांभाळायची, कसं शांतपणे तिचं सगळं ऐकायची, आणि किती तिरस्कार मिळूनही तिला आई म्हणायची. एक दिवस आईची तब्येत अचानक बिघडली. बाबांनी लगेच रोहितला फोन केला. रोहित आणि निकिता दोघेही धावत आले. आई बेडवर पडली होती. तिचे डोळे अर्धवट उघडे आणि समोर उभी होती निकिता. निकिताने लगेच तिचा हात हातात घेतला. आई, पाणी घेता का? आईच्या डोळ्यात पाणी आलं, कारण जिचा तिने सगळ्यात जास्त तिरस्कार केला तीच आज तिच्या डोक्यासमोर उभी होती. मेघा तर फोनवर व्यस्त होती, पण निकिता मात्र रात्रभर जागून आईची सेवा करत होती. औषध, पाणी, कपाळावर पट्टी, सगळं काही प्रेमाने करत होती. रात्री आईने हळू आवाजात हाक मारली, निकिता. निकिता लगेच जवळ आली. काय झालं आई? काय होते का तुम्हाला? आईचे डोळे भरून आले. पुन्हा एकदा बोल आई. ते शब्द ऐकताच आई रडू लागली. तिने थरथरत्या हाताने निकिताचा चेहरा स्पर्श केला. मला माफ कर बाळा. निकिता अवाक झाली. आई रडत म्हणाली, मी सुंदर चेहरा शोधत राहिले, पण सुंदर मन ओळखायलाच नाही. निकिताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती लगेच खाली बसली. आई प्लीज असं नका बोलू. आईने तिचा हात घट्ट पकडला. तू सून म्हणून नाही, मुलगी म्हणून परत ये घरात. रोहित बाजूला उभा सगळं ऐकत होता. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं, कारण तो क्षण त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद होता. निकिता रडतच आईच्या मिठीत शिरली.
आणि त्या दिवशी पहिल्यांदाच त्या घरात तिरस्कार नाही तर प्रेम जिंकलं होतं. तर या गोष्टीचा मित्रांनो, मैत्रिणींना आपल्याला काय संदेश मिळणार आहे? नातं सुंदर चेहऱ्यांनी नाही टिकत, तर सुंदर मनाने टिकतं. जिथे प्रेम, आदर आणि साथ असते तिथेच खरं घर बनतं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. नक्की कमेंट करायचे आहे व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक